चला मंडळी, आज करूया झटपट छोले मसाला। त्यासाठी इथं मी 1 कपभर काबुली चणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घातले होते। सकाळी त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून फुललेले हे काबुली चणे प्रेशर पॅन मध्ये घेतलेले आहेत आणि त्यात चणे बुडून वर अर्धा इंच राहील एवढं ताजं पाणी घातलेलं आहे। आता यात घालूया 3 लवंगा, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची आणि 2 तमालपत्र। यानंतर आपण यात घालणार आहोत 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 हिरव्या मिरच्या। टोमॅटोचा देठ काढून त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। कांद्याचे सुद्धा मधोमध 2 भाग करून अशा पद्धतीने त्याचं देठ काढून घ्यायचं आहे। बरेच जण भाजीसाठी असो, भजीसाठी किंवा डाळीसाठी कांदा कापताना या देठासह कापतात, पण हा जाडसर देठ चवीला अजिबात चांगला लागत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने तो कायम काढून टाका। कांद्याच्या उभ्या ओबडधोबड स्लाइस केलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या सुद्धा स्लिट करून घेतलेल्या आहेत। 1 टीस्पून मीठ घालून मिक्स करून घेऊया। कापून ठेवलेला कांदा, टोमॅटो आणि मिरची सुद्धा घालूया आणि प्रेशर पॅनचं झाकण लावून मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 6 शिट्ट्या होऊन कुकरचं प्रेशर रिलीज झालेलं आहे। आपण झाकण उघडून बघूया। टोमॅटोची निघून आलेली सालं आणि खडे गरम मसाले यातून आपण काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आपल्या दातात येणार नाहीत। आमच्याकडे कोणालाही खडे मसाले दातात आलेले अजिबात आवडत नाहीत। चणे मस्त बटरी सॉफ्ट शिजलेले आहेत। 8 ते 10 तास भिजवल्यानंतर मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्ट्या काढल्या की चणे असे सुरेख शिजतात आणि चणे शिजण्यासाठी सोडा घालायची गरज पडत नाही। आता यातच घालूया 1 मोठा चमचा भरून धणेपूड, 1 चमचा तिखटाची लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। काश्मीरी मिरची पूड घातली की छोल्यांना सुरेख लालबुंद रंग येतो। अर्धा चमचा हळद आणि पाव भांड पाणी घालून सगळं एकजीव करून घेऊया। मिक्स करताना चमच्याच्या मागच्या बाजूने यातले थोडेसे छोले मॅश करायचे आहेत, म्हणजे छोले मसाल्याला छान दाटसरपणा येईल। आता हे छोले पुन्हा एकदा गॅसवर उकळायला ठेवूया। 1 उकळी आल्यानंतर याचा रंग बघा किती सुरेख खुलून आलेला आहे। आता यात घालूया 1 मोठा चमचा भरून आल्याचा कीस, 1 चमचा भरून छोले मसाला। छोले मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरीही चालेल। अर्धा चमचा अनारदाणा। अनारदाणा घातला की छोल्याला छान टँगी टेस्ट येते। अनारदाणा नसेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर घाला आणि 1 चमचा भरून कसुरी मेथी। कुठल्याही पंजाबी भाजीत कसुरी मेथी इज अ मस्ट। सगळं मिक्स करून घेऊया आणि ही आहे आपल्या छोले मसाल्याची परफेक्ट कन्सिस्टन्सी। यापेक्षा पातळ छोले तुम्हाला हवे असतील तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवा आणि यापेक्षा थोडे अजून घट्ट हवे असतील तर जरा आटवून घ्या। इथे मंद आचेवर छोले शिजतायत, तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवर आपण खमंग चुरचुरीत फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी गरम कढल्यात मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। यात घालूया 1 टीस्पून जिरं आणि जिरं चांगलं लाल झालं की त्यात घालूया अर्धा टीस्पून हिंग आणि मग 2 हिरव्या कंच मिरच्या चांगल्या फ्राय करून हीच खमंग फोडणी छोल्यांवर ओतूया। फोडणी घातल्यावर लगेचच झाकण झाकून ही फोडणी आतमध्ये 5 मिनिटं मुरू द्यायची आहे आणि गरमागरम चमचमीत छोले मसाला सर्व्ह करायला तयार आहे। वजनात म्हणाल तर मी पाव किलो छोले घेतले होते आणि हा छोले मसाला 5 ते 6 जणांना सहज पुरेल। छोले मसाला जनरली भटुऱ्यांबरोबर खातात, पण तुम्ही पोळी, पुरी, फुलका, नान कशाबरोबरही सर्व्ह करू शकता। आणि बलून सारख्या टम्म फुगणाऱ्या मऊ लुसलुशीत भटुऱ्यांची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, मी लवकरच शेअर करेन। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।